प्रहार जनशक्ति पार्टी ने किसानों की कर्ज माफी और दिव्यांगों की लंबित मांगों को लेकर राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शुरू किया है। इसका असर पूरे राज्य में नजर आया। हर जिले में बड़ी संख्या में किसानों के साथ दिव्यांग इस आंदोलन के लिए सड़कों पर उतर आए। महाराष्ट्र में किसान जहां एक और कई संकटों से जूझ रहे हैं, वहीं प्रहार संगठन के नेता और पूर्व विधायक बच्चू कडू ने उनके लिए आंदोलन का हथियार उठा लिया है। किसानों की पूर्ण कर्ज माफी और दिव्यांगों की लंबित मांगों को लेकर आज पूरे राज्य में चक्का जाम आंदोलन किया गया। इस आंदोलन से सरकार पर दबाव बनाने की कोशिश है। बच्चू कडू ने 2 दिन पहले ही किसानों की कर्ज माफी के लिए राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शुरू करने की चेतावनी दी थी। उसके बाद आज 24 जुलाई को बच्चू कडू खुद इस आंदोलन में शामिल हुए। बुल्ढाना, गोंदिया, नासिक जैसे अन्य कई जिलों में आंदोलन का असर देखने को मिला। बच्चू कडू के इस आंदोलन को राज्य भर के विभिन्न किसान संगठनों ने समर्थन दिया है। वहीं महाविकास आघाड़ी के कई विधायक और सांसदों ने भी इस आंदोलन का समर्थन किया। इसके अलावा मनसे द्वारा भी बच्चू कडू के चक्का जाम आंदोलन का समर्थन किए जाने से आंदोलन का दायरा बढ़ गया है। कर्जमाफी मी म्हणणार नाही, कारण माफी करणे गुन्हाच आम्ही केला नाही। आम्हाला शेतकरी कर्जमुक्ती पाहिजे आणि कर्जमुक्ती मागचं एक कारण आहे की आतापर्यंत जेवढे सरकार आले गेले त्याच्यामध्ये यांनी फक्त आमची लूट केली आणि लूट कमी नाही केली आणि भरपूर लूट करून एक नवीन गाजर या सरकारनं दिलं। तेव्हा लाडकी बहीण 1500 रुपये, शेतकऱ्याला किसान सन्मान 2000 रुपये। आमचा जर संपूर्ण एक हिशोब काढला तर आम्हाला क्विंटल मागे 3000 लुटलं। एका एकरात जर 4 क्विंटल सोयाबीन झालं, 3 एकरात 12 क्विंटल सोयाबीन झालं तर 24,000 लुटलं। 6,000 शेतकऱ्याची फसवेगिरी केलेली आहे। या सरकारला वटणीवर आणण्यासाठी आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेऊन शासनाला दिलेल्या आंदोलनाची आठवण करून देतात, परंतु हे शासन शेतकऱ्यांसोबत अन्याय करत आहे। आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे यांनी मोठ्याने सांगितले होते, परंतु कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत ठोस पाऊल उचलले जात नाही आहे। दिव्यांगांचा पगार यांच्या प्रेरणेने जे चक्का जाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, अपंग, दिव्यांग यांचे प्रश्न। या प्रश्नाकडे पूर्वीच्याही सरकारांनी आत्ताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे। जांभोडी येथे जालना देऊळगाव राजा रोडवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही चक्का जाम आंदोलन केलेलं आहे। शासनाने जे सध्याचे सरकार सत्तेत आहे त्यांनी निवडणुकीत जाहीरनाम्यात असं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा आम्ही सातबारा कोरा करू, परंतु त्यांनी आज 1 वर्ष 1.5 वर्ष झाले तरी 1 रुपयाचं कर्ज माफ नाही केलं। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे। आज तिथे शेतकरी बच्चूभाऊ कडूच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन 24 तारखेला आजच्या दिवशी होत आहे। त्या अनुषंगाने मी नरेश वाडेकर, तालुका अध्यक्ष जालना, आम्ही जालना ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करीत आहोत। आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आज जे भाजपचं सरकार आलेलं आहे, या सरकारनं निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या सर्व प्रचारामध्ये आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला की आमचं सरकार सत्तेत आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा संपूर्णपणे कोरा करू। आज सरकार सत्तेत येऊन जवळपास 6 महिने उलटून गेलेले आहेत आणि यांचं हे पावसाळी अधिवेशनही झालेलं आहे। आज शेतकरी